सोमवारी सकाळी सपनाला पुण्यात कामावर रुजू व्हायचं होतं. रात्री 12:10ची बस पकडण्यासाठी वडील गजाननराव स्वतःच्या दुचाकीने सपना आणि दुसरी मुलगी प्रियंका यांना घेऊन MIDCच्या दिशेने निघाले. लेकीला सोडण्यासाठी बाप निघाला. एकीकडे मनात काळजी आणि चिंता होती, दुसरीकडे लेक नोकरीला लागली याचा आनंद होता. लेकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघाले आणि MIDC क्रॉसिंगवर रस्ता ओलांडताना अमरावतीकडून बडनेराकडे येणाऱ्या एका आलिशान कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की 40 फुटापर्यंत मुली आणि वडील लांब उडाले. कारचं मोठं नुकसान झालं. वडिलांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान मुलीनं प्राण सोडले. एक मुलगी जखमी आहे. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. धडक बसतात गजाननराव यांचा पाय शरीरापासून वेगळा झाला आणि ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. सपना आणि प्रियंकाही लांब फेकल्या गेल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याचा वेगही जास्त होता, त्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. ज्या लेकीच्या लग्नाच्या अक्षता पडायच्या होत्या तिच्यावर वडिलांसोबतच अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबावर आली. या भीषण अपघातात दुसरी मुलगी प्रियंका गंभीर जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धडक दिल्यानंतर मनीष शोभानी हा कार चालक घटनास्थळावरून पसार झाला. मात्र काही वेळानंतर तो स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला.